जय भीम, जय संविधान। 13 जानेवारी रोजी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील सर्व संविधानप्रेमींनी माननीय कलेक्टर साहेब पाटील यांना आम्ही निवेदनाद्वारे आम्ही कळवण्यात आलेलं होतं की 26 जानेवारी रोजी संविधानाची उद्देशिका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून झेंडावंदन करण्यात यावं। त्याचं आम्हाला सातारा कलेक्टरकडून कोणतंही आम्हाला उत्तर आलेलं नाही। त्यामुळे आम्ही दिनांक 25 आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। तरी माननीय उपजिल्हाधिकारी यांनी आम्हाला पत्राद्वारे कळवलं। आम्ही उपोषणाला आज आता 5 वाजले असतील, 5:30 वाजलेत आता आमच्याकडं आम्हाला बोलवून, काही कार्यकर्त्यांना बोलवून आम्ही तुम्हाला त्या पद्धतीचं आम्हाला पत्र त्यांनी दिलेलं आहे। या पत्राद्वारे त्यांनी आम्हाला शासन निर्णय असं सांगितलेला आहे की दिनांक 14 जानेवारी 25 रोजी पत्र निवेदनाकडे प्राप्त झालेले आहे। माझं प्रस्तुत कामे भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन समारंभ महाराष्ट्र शासन परिपत्र क्रमांक CER-2025/प्र/03 राशी 1 सामान्य प्रशासन यांच्याकडील दिनांक 18 जानेवारी 2025 रोजीचे शासन परिपत्रकांमधील सूचनान्वये हे संविधानाची उद्देशिका म्हणण्यासाठी आदेश त्यांनी जारी केलेले आहे। परंतु हे सगळं कागदावरच दिसत आहे। वास्तवात तुम्ही जर पाहिलं तर कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे व 26 जानेवारी रोजी भारताला जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी दिलं होतं, ते 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आलं। भारत प्रजासत्ताक झाला, लोकशाही देश झाला। त्यामुळं बाबासाहेबांचा या ठिकाणी गौरव होणं अपेक्षित आहे। 26 जानेवारीचं जे महत्त्व आहे ते डॉक्टर बाबासाहेबांमुळे आहे, हे विसरलेलं आहे। शासनाने परिपत्रक काढून सुद्धा कार्यालय, निमशासकीय कार्यालय याची दखल घेत नाही। अशा कार्यालयांवर ग्रामपंचायत स्तरावर, तालुका स्तरावरील सर्व निमशासकीय शासकीय कार्यालयावर त्या अधिकाऱ्यांवर जे संविधानाची उद्देशिका म्हणून घेत नाही, सामूहिक वाचन करत नाहीत, अशांवर माननीय जिल्हाधिकारी साहेब व महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री साहेबांना व सामान्य प्रशासन विभागाला माझं विनंती आहे की अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, जे संविधानाची उद्देशिका म्हणून घेत नाहीत। त्यांच्या रक्तामध्ये अजूनही बाबासाहेबांबद्दल द्वेष आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल। आज या ठिकाणी आम्हाला पत्राद्वारे कळवण्यात आलेलं आहे की तसं परिपत्रक आहे, आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही पार पाडलेलं आहे। एवढ्यावरच न थांबता वास्तवात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, एवढंच आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमचं मागणं आहे। या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे असतील, दत्तात्रय आब्दागिरी आहेत, आमच्याबरोबर सनी कदम आहेत, आमच्याबरोबर दलित पॅंथरचे रोहित आयवळे आहेत, महाराष्ट्र राज्याचे महासचिव आहेत ते, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सागर आयवळे आणि मंगेश माने, त्याचबरोबर आमच्याबरोबर आलेले आहेत सूरज आयवळे आणि राकेश जगताप। या भीमसैनिकांचं खरं तर या आंदोलनामध्ये पहिल्यापासूनच सहभाग असतो आणि आमची दखल या कलेक्टर साहेबांनी घेतलेली आहे, आम्ही त्यांचा धन्यवाद करतो। पण वास्तवात अंमलबजावणी झाली पाहिजे, एवढंच आमचं मागणी आहे। जय भीम, जय भारत, जय संविधान।